नमस्कार। आज आपण IoT तंत्रज्ञान आणि या ठिकाणी AI या तंत्राद्वारे जो काही ऊस या ठिकाणी उभा आहे तो ऊस आपण कृषक 2025 बारामती या ठिकाणी बघू शकता। तर ऊस एवढा चांगला येण्यामागचं कारण याचं अपेक्षित उत्पादन 130-40 टनाचं आपण या ठिकाणी सांगतोय। 40 कांड्या आहेत 10 महिन्यामध्ये। तर ते असण्यामागचं कारण काय आहे तर आपण या ठिकाणी बघू शकता की इथं वेदर स्टेशन आहे फायलोचं कैरो। तर हे वेदर स्टेशन बसवलेलं आहे। याच्यामध्ये तुम्हाला वाराचा वेग, वाराची दिशा, पाऊस, एअर टेम्परेचर, एअर ह्युमिडिटी, एअर प्रेशर ह्या सर्व गोष्टी, त्याच्यानंतर लक्स इंटेन्सिटी म्हणजे आपल्याला सूर्यप्रकाशाची इंटेन्सिटी, त्याचबरोबर इथं खाली पान ओला आहे का पान कोरडा आहे आणि हा सर्व जो काय आहे याला इलेक्ट्रिसिटी या सोलारद्वारे पुरवली जाते। याचा नेमका पर्पज काय किंवा उपयोग काय होतो तर या सर्वाचा वापर करून आपल्याला आपल्या पिकावरती कोणता रोग आणि कोणता कीड येणार आहे तर याची माहिती आपल्या मोबाईलमध्ये डॅशबोर्डवरती लाईव्ह दिसतो। त्याचसोबत त्याचं प्रेशरही समजतं की किती टक्के त्याची प्रेशर आहे। तर याच्यानंतर फक्त रोग आणि कीड कोणता आहे हे एवढंच सांगून न थांबता आपल्याला दिवसाच्या कोणत्या वेळेस फवारणी करणं योग्य आहे, कारण बऱ्याच वेळा वाराचा वेग 10 किलोमीटरपेक्षा जास्त असेल तर स्प्रे आपला व्यवस्थित होणार नाही आहे। त्याचबरोबर जर तुमचा पान जर ओला असेल फवारणी करत असताना तर फवारणी व्यवस्थित होणार नाही आहे। त्याचबरोबर तिसरी गोष्ट म्हणजे टेम्परेचर आणि आर्द्रता, हे जर टेम्परेचर खूप जास्त असेल तरी देखील स्प्रे व्यवस्थित होत नाही आहे। तर या तिन्ही गोष्टीमध्ये टिकमार्क ओकेचं जर आलं तर याचा अर्थ ती वेळ ही आपल्याला फवारणीसाठी योग्य आहे। अशा पद्धतीनं पूर्ण तुम्हाला रोग आणि किडीचं किमान 1 आठवडा अगोदर तुम्हाला मार्गदर्शन याच्याद्वारे केलं जातं। मोबाईलमध्ये तुम्हाला डेटा मिळतो। हे झालं तुमचं वरील रोग आणि कीड नियंत्रणाच्या संदर्भामध्ये। तर याच पद्धतीनं या ठिकाणी खाली सेन्सर्स आपण बघू शकता। हे सेन्सर्स जे मातीमध्ये गाठलेले आहेत हे आपल्याला मुळामध्ये पाणी किती आहे हे पाणी सांगत असतात। आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा डॅशबोर्डमध्ये तुम्हाला अत्यंत सोपं डॅशबोर्ड आहे। याच्यामध्ये हिरव्यामध्ये काटा आहे याचा अर्थ पाणी भरपूर आहे आणि तो जर काटा पिवळ्यामध्ये गेला याचा अर्थ आपल्याला वापसा परिस्थिती आलेली आहे, पाणी द्यायची गरज आहे। काही कारणास्तव आपण पाणी देऊ शकलो नाही, काही प्रॉब्लेम्स आले आपल्याला, तर जमीन ड्राय झाली किंवा कोरडी झाली तर तो काटा कशामध्ये जाणार आहे, लालमध्ये। याचा अर्थ तुम्ही लवकरात लवकर पाणी देणं गरजेचं आहे, नाहीतर तुमचं पीक सुकून खराब होऊन जाईल। तर याचा सर्वसाधारण जर विचार जर आपण केला तर याच्यामधून आपल्याला पाण्यामध्ये किमान 40% बचत होते। ऊसामध्ये सर्वसाधारण शेतकरी 3-3.5 कोटी लिटर पाणी किमान वापरतात आणि हे वापरून देखील आपल्याला अपेक्षित उत्पादन मिळत नाही। 40, 45, 50 टनापर्यंत आपण थांबतो। कारण उलट तेच आहे की पाणी जास्त दिल्यामुळे मुळी चांगल्या काम करत नाहीत, पिकाची वाढ चांगली होत नाही। पाणी जास्त दिल्यामुळे खतांची कार्यक्षमता जी मुळांची आहे घ्यायची ती राहत नाही। आपण या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळं मुळं अधिक सक्षम वाढतात। आपला गैरसमज आहे की ह्युमिक आणि फलविक मुळं वाढतात, त्यानं वाढतात, पण त्याच्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं असतं वापसा परिस्थिती। वापसा परिस्थिती मेंटेन झाल्यामुळं मुळांची वाढ चांगली होते आणि त्याच्यानंतर पाणी दिल्यामुळं मुळं पाणी खूप चांगलं खेचतात। त्याचबरोबर दिलेल्या खतांचं जे काही फर्टिलायझर यूज इफिशियन्सी आहे, आपण वापरलेलं खत अधिक कार्यक्षमरित्या काम करतं। याच्यामुळे तुमच्या 40% पाण्यामध्ये बचत झाली, 30% मध्ये तुमच्या खतांच्यामध्ये बचत झाली आणि याच्यामुळं आपल्याला ऊसाचं उत्पादनही चांगलं मिळतं। आणि दीर्घकालामध्ये आपण 1.5 कोटी लिटर पाणी एका पिकामध्ये वाचवलं। याचा अर्थ काय आहे की आपण देणारं पाणी हे प्रत्येक वेळी 1200-1500 TDSचं देतो। पाण्यामध्ये क्षार जास्त आहेत, पाण्याचं pH वाढलेलं आहे, तर हे 1.5-2 कोटी पाणी जाणं एक्स्ट्रा वाचल्यामुळं जमीन जी आज खराब व्हायला लागलेली आहे, क्षारपड व्हायला लागलेली आहे, चोपण व्हायला लागलेलं आहे, यापासून आपण जमिनीचं संरक्षण करू शकतो।